सोबत आहेत हिमायतनगर येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जे आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणकर्ते माधव किशन शिंदे उर्फ मुन्ना भाऊ, आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की नेमकी त्यांनी हे उपोषण कशासाठी केलं आणि हे एकाच कारणासाठी कितवं उपोषण आहे. मुन्ना भाऊ, हे तुमचं उपोषण जे आहे ते नेमकं कोण्या कारणासाठी, कोणत्या मागणीसाठी आहे? जय शिवराय. पत्रकार साहेब, आपलं आमर उपोषण आहे ना 2023 पासून हा लढा चालू आहे. कारण की त्या ठिकाणी नगरपंचायत होती त्या ठिकाणी मी 2023 14 ऑगस्ट रोजी बसलो होतो. त्या ठिकाणी साडेवार साहेबांनी मला लेखी दिली आणि आश्वासन दिले की बा नगरपंचायत लागल्याच्या नंतर नगरसेवक नगराध्यक्ष नेमल्याच्या नंतर पहिली मीटिंग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बैठकीमध्ये घेऊ असे मला आश्वासन दिले. मी अमर उपोषण त्या ठिकाणी स्थगित केले आणि काल परवा 17 फेब्रुवारीमध्ये बसलो. 41 तास बसले आहे. त्या ठिकाणी विठ्ठलभाऊ ठाकरेंना वाट लावलं. आमचं अमर उपोषण आम्हाला आश्वासन देऊन माघार घ्यायला लावलं. आम्ही तात्पुरतं स्थगित केलं. पण आता मी या ठिकाणी बसलेला आहे. ही तिसरी बारी आहे. कधीपासून बसला तुम्ही आता? 31 तारीख 31 मार्च म्हणजे बसलेला आहे. आता माघार नाही, मेलं तर भयतर. म्हणजे तुमची मागणी काय आहे नेमकी? छत्रपती शिवाजी महाराजाला 10/10 तरी या ठिकाणी आम्हाला जागा देण्यात यावं. पुतळ्याच्या जागेसाठी. बरं, तुम्ही काही जागेची मागणी केली का? नेमकी कुठं मिळावी? मागणी केली ना, 4-5 लेखी दिली त्यांना. कोण्या जागी मागणी केली आपण? पोलीस स्टेशनपाशी बाजूला दिली. त्या ठिकाणी जागा भरपूर मोठी आहे. 30/40ची जागा आहे. त्या नंतर इकडं महावीर शेठ आहे ना, त्यांच्या गोदामापाशी दिली पळसपूर पाय. नंतर श्री परमेश्वर मंदिर समोर जुनी ग्रामपंचायत आहे. किनवट मार्गावरती ते नांदेड ते पण दिलेली आहे. किनवट नांदेड रोडवरती 5 ठिकाणी दिलेली. बरं, तुम्हाला नगर प्रशासनाकडून याबाबत काही सूचना आल्या किंवा काही तुम्हाला माहिती आली? सूचना येत राहिल्या ना. काय आली नेमकी? अडचण आहे, त्या ठिकाणी गटार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजासाठी या ठिकाणी बसतो, आमचं बलिदान देतो आणि ते आम्हाला घाण वगैरे साफ करणं होईना काय. त्यांनी आम्हाला अशी उत्तरं देऊ नये, आम्हाला जागा देण्यात यावं. आम्ही संपूर्ण साफसफाई करून घेऊन शमशानभूमी सुधरवली आमच्या वामन पाटलानं. मी छत्रपती शिवाजी महाराज शीश मारत साफसफाई करू शकत नाही. आता माघार नाही. ओके. तुम्हाला चर्चा केली ना, तुमच्या शिवसाहेबांनी केले. शिवसाहेबांनी चर्चा करत असताना नगरची होता माणूस आहे, गव्हर्नमेंटचा माणूस. आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणावं लागलं आपल्यापाशी हे पाठ द्यायला जमत नाही. दुसऱ्या पाठ तुम्ही दाखवायला पाहिजे होत्या. तुम्ही आम्हाला सांगायला तुम्ही स्पेशल मीटिंग लावून यांना आता 5 जागा दिल्या. आणखी तुम्ही याला 5 जागेचा प्रस्ताव द्या. हे नाही ते हे नाही ते हे. बघा, याच्यामध्ये असं सिद्ध व्हायला यायच्याकडे जागा आहे, सगळं आहे. द्यायचा विचार कोणाचे झालेले नाही, द्यायचे नाहीत. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा माणूस फार गरीब माणूस आहे, शांत माणूस आहे, तसलं या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचं काम झालं. बोलायचं नाही, आपण यांना पर्याय ऑप्शन म्हणून 5 जागा दाखवल्या होत्या. त्या 5 जागेमधली कुठली जागा, त्या 5 जागेमधली कुठली जागा यांनी आज देतो म्हणलं तर तासभरात देऊ शकतात. परंतु आज असं कळालं की याच्या बोलण्यावरून, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावरून असं कळालं, आम्हाला वाटतं की 100% यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्यायची नाही. द्यायची असती तर आता त्यांनी ते उत्तर दिलं नसतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्यायची, ती जागा आज यांनी भाड्यानं दिलेली आहे. पुढच्याला यांनी बोलतात की ते भाडं आमचं भाड्यानं दिलेले आहे, भाडे तत्वावर दिलेली आहे, ते देऊ शकत नाही. म्हणजे काय चाललंय नगरपंचायतमध्ये? ह्या सगळ्या गोष्टीचा जर खरंच सोलवर जाऊन विचार केला तर मला एकच म्हणायचं, मावळ्यांनो, आज गेल्या 7-8 वर्षापासून आपल्या मुन्ना भाऊचं हा लढा चालू आहे. या लढ्याला साथ द्या, नाहीतर काही हे लोक आपल्याला उगाच फिरून काढाले. गेल्या बारला कोणतरी आलं, लिहून गेलं. या बारला काही पता नाही. हे असलं खेळ आम्ही चालू देणार नाही.
उद्याच्या तारखेत जर आम्हाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा दिली नाही, परवाच्या दिवशी हिमायतनगर बंदचा आम्ही सकल सर्व धर्म समभाव या विचारानं सगळ्या समाजाचे मित्र परिवार एकत्र येऊन आम्ही असं असणारं हिमायतनगर पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देऊन कायद्याच्या चौकटीत बसून कायद्यानं आपलं गाव उद्याच्या तारखेमध्ये बंद करू. उद्याचा दिवस नगरपंचायतला देऊन काहीच नाही, फक्त यांचं एकच चालू आहे. आपण म्हणतो ना बाबा कर्मचारी चांगला आहे, मग बोलायचं नाही आणि करणीला चुकायचं नाही, कामही करायचं नाही आणि पुढच्याला जाऊ द्यायचं नाही. असं असणार या हिमायतनगर नगरपंचायतचा आज रोजी मी जाहीर निषेध करतो. ऑप्शन नंबर 2 ऑप्शन 4-5 होते. आता तुम्ही काय करले, तुमच्याकडे आम्ही ऑप्शन दाखवले नाही आम्ही तुमच्या मालकीत सांगायला. आता गावाला ज्या मालकीच्या नावात कोणत्या जागा आहे? काय आहे बघा, याच्या विचारांनी विचार केला द्यायला चान्स आहे. पण आता याच्यात काय आहे माहिती आहे, जाणून बुजून नगरपंचायत न देण्याच्या विचारानं हे आगावचे फाटे फोडायचे आमच्या लक्षात यायला. उद्या सकाळी आहे की नाही, हिमायतनगर बंदचा आम्ही सगळे पोरं मिळून नाराज यायलो. उद्याच्या तारखेत आलो म्हणजे परवा दिवशी बंद राहील, लेखी निवेदन देऊन. आता हे तुम्हाला जागा दाखवून जर तुम्ही म्हणता असेल एखाद्याला किरायाने दिलो ते आम्हाला राजीसाठी देता येणार नाही, ते असं तरी ते किरायदार मत होतं की एवढं एकटं डायरी दाखवण्यापेक्षा साहेब खरोखर मुलाची मागणी 3-4 वेळ झालं. तुमच्याकडे जवळपास 4-5 किती 5-7 वर्षापासून त्या माणसाचा लढा चालू आहे गरज आहे. आणि त्याच्यात तुम्ही द्यायच्या विचारांनी जर ते विचार सगळ्या गोष्टीचा केला तर ते तुम्ही जागा द्यायला मला वाटते जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका घंट्यात ती जागा देऊ शकता. जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. ती जागा लोक भाडे करू म्हणून तुम्ही म्हणाल नाही, भाडेकऱ्याची ती जागा फक्त 10/20-15 जागा असेल. त्याच्या पाठीमागची जागा लोक फुकट वापरले. आणि आता खुलेआम सांगतो मी, जर जागा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मिळाली नाही, उद्या कोंडवाडा ते संपूर्ण मॅटर उचलण्यात येईल. आता ना लोकांच्या नावावर आहे काय हे सगळं चौपाटी पोटवाडा हे सगळं आहे ना, लोकांना दिसतात आहे की गावाला माहिती आहे. हॉस्पिटल पशी आहे की नाही, लोक करून खात आहे. आम्हाला कधी दिसते कोणाच्या पोटावर पाय मारून आम्ही मुद्दा उचलला केली. मी काय म्हणालो, मुलांना याच्या आधी 2 महिन्याखाली तुम्हाला 5 जागा लिहून देतो. त्या 5 जागेवर तुमच्या सभागृहामध्ये कोणत्यातरी बाबतीवर चर्चा झाली हो, तर मीटिंगमध्ये चर्चा झाली का बा या 5 जागा आल्या, सगळ्या मेंबरला सांगितलं का बा हे द्यायला झाली, केली बी नाही केली. अशी चर्चा तुमच्या शिवसमोर झाली का? कोणाबरोबर केली? नगरसेवक मीटिंगला होते का? नगरसेवक झाल्या का या गोष्टी?